रामकृष्ण रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता बरवा
विश्वाचा जनिता म्हणे यशोदेवी माता म्हणे यशोदेवी माता म्हणे यशोदेवी माता हरिभक्तीपरायण हरी महाराज गवते, संगीत अलंकार हरिभक्तीपरायण श्रीराम महाराज चव्हाण. पलीकडला माईक घ्या, एक ह्यो राहू द्या श्रीराम महाराज. पलीकडला एक घ्या, ह्यो एक घ्या. विश्वाचा जनिता विश्वाचा जनिता विश्वाचा जनिता विश्वाचा जनिता विश्वाचा जनिता विश्वाचा जनिता विश्वाचा जनिता
विश्वाचा जनित विश्वाचा जनित विश्वाचा जनित विश्वाचा जनित Hare
विश्वाचा जनिता म्हणे स्वदेशी माता आवाज द्या. ऐसा भक्ताचा अंकित लागे तैशी लावी प्रीत निष्काम निराळा गोपी लाविला चाळा ऐसा भक्ताचा अंकित लागे तैशी लावी प्रीत आच्छादित रूप नामा म्हणे माझा बाप ऐसा भक्ताचा अंकित लागे तैशी लावी प्रीत विठाला विठाला रमा मंदिरम सुंदरम चित्प्रकाशम परम तुष्टिकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिंगं भजे
ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण तेची बंधो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता नमो पांडुरंगा नमो रुक्मिणीशी नमो श्री नगद नारायण सिद्ध ऋषी नमो कपिल महादेव गुरु भक्त झाला नमस्कार माझा श्री गुरु नगद नारायणाला विठ्ठला वक्रतुंड महाकायम सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा विश्वाचा जनिता म्हणे स्वदेशी माता आयसा भक्ताचा अंकित लागे तैशीला विपरीत प्रस्तुत काल्याच्या कीर्तनासाठी काल्याच्या प्रकरणातील निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत श्रेष्ठ ज्ञानोत्तर भक्तीमध्ये अविरात विहार करणारे प्रेममूर्ती नामदेव महाराज यांचा चारचरणाचा चिंतनीय असा अभंग आहे. या अभंगाद्वारे भक्तीची शक्ती काय आहे भक्त वत्सलता प्रकट करणारा हा अभंग आहे. विठ्ठला या ठिकाणी महान भगवत भक्त रेखाताई यांच्या पुण्यस्मरणानिमित्त चाललेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहाचं नियोजन करणारी सर्व मंडळी आमचे रविदादा हेमंत भैया असतील. या ठिकाणी जंगल में मंगल स्वर्ग उतारलेला आहे. स्वर्ग हे राहण आहे परंतु असं वाटतं की मोठं हे संस्थान आणि एवढा मोठा भव्य मंडप आणि इतकी सुख सुविधा निर्माण करण्यासाठी सुद्धा शक्ती लागते. विठ्ठल आणि हे पुण्यस्मरण 5 दिवसापासून या नामचिंतनाचा सोहळा आहे. या ठिकाणी एक आश्चर्य आहे. अनंतकोटी ब्रह्मांड नायक भगवान कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम ज्याची शक्ती आहे एवढा मोठा परमात्मा आपल्या आईला आई जर म्हणतोय तर हेमंत भया म्हणतील यामध्ये नवल काय आहे. एवढा मोठा परमात्मा आपल्या आईला आई म्हणतोय आमचे रविदादा काकूला आई म्हणतील यामध्ये नवल काय आहे. या अभंगाची शक्ती आहे भक्ती आहे युक्ती आहे आणि भक्ती शक्ती युक्ती या त्रिपुटेने आमच्या संतांनी परमार्थ केला आणि आमचा अनुभव आहे. रेखाताई नुसत्या समाजसेवेमध्ये सेवा केलेली नाही तरी त्यांनी सुद्धा परमार्थ केला. असा परमार्थ केला जो साधू संतांनी याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा. शेवटचा दिवस गोड होणे म्हणजे काय देह सोडताना रेखाताईने सुद्धा नामचिंतन करत देह सोडला. अरे हे आश्चर्य आहे. ही एक सर्वालाच जायचं आहे. आम्हा तुम्हाला सुद्धा जायचं आहे परंतु जाण्यामध्ये काही रीती आहेत. ज्याने अंतकालेच मामेव ज्याने अंतकालाच्या भगवान सांगतात माझं नामस्मरण केलेलं आहे तो माझ्या स्वरूपाला येऊन मिळतोय. हे एक देह सोडताना नामचिंतनाची शक्ती आहे. विठ्ठला आम्ही त्या पिंपरगवणाला काल्याला जात असतो आताही जातो आणि त्या ठिकाणी रेखाताई आल्या होत्या. 5-25 महिला जमावल्या आणि त्यांचं चिंतन सुरू झालं मंडपात. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. तुम्हाला कोण म्हणायचं सांगितलं. महिला मंडळाला सांगावं लागतं का. सिंहाचा वाटा महिला मंडळाचा परमार्थामध्ये सांगावं लागतं. पुरुषाला पुढं येऊन बसा श्रवण करा. कीर्तन असतं पुरुषासाठी शुद्ध भावना महिलाची. विठाला विठा आमचे संत पूर्ण बोधामध्ये मुरले परब्रह्मामध्ये विरले आणि जग
जगाच्या परोपकारासाठी उरले. संतांनी तुम्हाला हा भक्तिरूपी राज मार्ग घालून दिला आणि मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. आणि म्हणून ही पुण्याई काकू नानाची पुण्याई आहे. परंपरेने चालत आलेला हा परमार्थ आहे. यांनी सुद्धा त्या परमार्थाची जोपासना केलेली आहे. आपल्याला सर्वांच्या सान्निध्यामध्ये वावरलेले आहेत काकू नाना यांनी सुद्धा अशी जबर पुण्याई केलेली आहे. भगवत रत्न जन्माला येण्यासाठी सुद्धा ज्ञानोबारायच्या आई वडिलांनी पुण्याई केली. रुक्मिणी आई साहेबांनी आळंदीमध्ये पिंपळ वृक्षाला प्रदक्षिणा घातल्या. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. भगवत नामचिंतन म्हणून ज्ञानोबाराय सारखा भगवत रत्न जन्माला आला. अरे मुलं सुद्धा चांगले मुलं जन्माला येण्यासाठी आई वडिलाची पुण्याई असावी लागते. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. आणि म्हणून आई वडिलांचे संस्कार मुलावर असावेत तेव्हा मुलं सुद्धा तसे तरबेज जन्माला येत असतात. ऐसा पुत्र व्हावा गुंडा आणि ज्याचा तिही लोकी झेंडा. आमच्या रविदादाचा तिही लोकात नसला तरी या लोकात झेंडा आहेच. या लोकांमध्ये झेंडा आहेत. रविदादा म्हटल्याबरोबर पापण्या पडल्या पाहिजे खाली पापण्या. आणि म्हणून सर्वांना मिसळून चालणारी शक्ती त्याला असा नेता म्हणतात. रविदादा नेता आमचं उदाहरण नाही सांगत. आमच्या पाठीशी किती खंबीर नेता रविदादाची खंबीर शक्ती आहे. विठाला विठाला. असे अनंत पुरावे देता येतील. अरे हनुमंतरासारखा भगवत रत्न जन्माला येण्यासाठी डोंगरावर तपश्चर्या केली. पुण्याच्या योगाने असे भगवत रत्न जन्माला येत असतात. आमच्या भगवंताच्या यशोदे मातेने देवकी मातेने सुद्धा तपश्चर्या केली. म्हणून भगवान गोपालकृष्णासारखा भगवत रत्न जन्माला आलेला आहे. अनंत जन्माची पुण्याई ही आईवडिलाची असते. ही आईवडिलाने मुलाला संपत्ती कमावण्यापेक्षा मुलावर संस्कार कमवा. आपल्या पुण्याच्या योगाने असे मुलं घडवा की ते देशाची सेवा करतील, राष्ट्राची सेवा करतील, समाजाची सेवा करतील आणि आपल्या जीवनामध्ये हा भक्तीचा ध्वज उभारतील. विठाला विठाला. ऐका या अभंगाचं चिंतन. अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम ज्याची शक्ती आहे, आपल्या या शक्तीच्या बलावर हे सर्व विश्व निर्माण केलेले आहे. 84 लक्ष योनी निर्माण केलेली आहे. जमिनीवर सरपटणारे, आकाशात फिरणारे, पाण्यावर फिरणारे, त्यापैकी हे मानव देह हे मॉडेल तयार केलं देवाने. काही पशु आडवे आहेत पण हे उभं मॉडेल याचं कशाचं? मानवाचं.
आडवे पशु आहेत ते, परंतु ते सरळ चालतात. पण उभं मॉडेल आहे, पण ते आडवं चालल्याशिवाय. भगवंताने जेणे हे ईश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापिले, एकवीस स्वर्गात ते धरिले, सत्ता मात्रे आपुलिया. काय सत्ता आहे भगवंताची. आपण बळच म्हणतोय माझी सत्तेने चालतोय. नाही नाही, अरे तुझिया सत्ते वेदासी बोलाले, तुझिया सत्ते वेदासी बोलाले, तुझिया त्याचे चाले हे शरीर, कोणाच्या सत्ते कोण बोलावी ते हरिवीन. देखवी ऐकवी एक नारायण. आपल्या हातात काही नाही, सत्ता त्याची आहे. सत्ता त्याने काढून घेतली, काय होतंय खाली. सत्ता त्याची आहे. शरीर आपलं आहे, सत्ता त्याची आहे. कपाळ बाईचं आहे, कुंकू हे मुख्या हो बोला ना. कपाळ बाईचं आहे, पण कुंकू मालकाचं आहे, मालकाच्या नावाचा आहे. हात बाईचा आहे, पण बांगड्या सत्ता मालकाची. जोडे बोट बाईचे आहेत, पण जोडवे मालकाच्या नावाचे. सत्ता त्याची आहे, सत्ता त्याची आहे. तसं शरीर जरी आपलं असलं तर सत्ता त्याची आहे. बिठाला बिठाला. अरे देव म्हणतो मी खानापिना सर्व व्यवहार मी केलेला या जगाचा. एक दिवशी देवाला घरी येण्यासाठी वेळ झाला. आईसाहेब म्हटल्या लवकर येत जा, आम्हाला भूक लागलेली असती, लवकर येत जा. म्हणलं जेवण नाही नाही, तुम्ही आल्याशिवाय आम्ही जेवत नाही. तिला पतिव्रता म्हणतात. रेखाताई पतिव्रता. भगवान म्हटले बाबा मला सर्वाला जेव घातल्याशी येता येत नाही. आईसाहेब म्हटले ह्या गप्पा बाहेर मारी जावं, आमच्या समोर मारी जाऊ नये. मग देवाची परीक्षा पाहिली कुणी. म्हणले उद्या पाहू. एका डबीमध्ये मुंगी बांधून कोंडून ठेवली. देवाला यायला वेळ झाला. आले, ताट वाढलं. म्हणले जेवले का सारे. म्हणले सर्वाला जीव घालून आलो. खरं हो म्हणले सर्वाला जीव घातलं. आईसाहेबांनी डबी उघडली आणि मुंगी बाहेर काढली. ही म्हणली तुमची आई राहिली ना जेवायची. पण त्या मुंगीच्या तोंडात साखरेचा दाणा कोणी घातला, कोणी घातला. अरे बेंडूक खडकात राहतोय. बाळा दुधा कोणी केली उत्पत्ती, वाढवी तयामुखी तारा कोण वाढी, तयामुखी तारा कोण Bye.
ज्याची शक्ती आहे, सर्व सत्ता त्याची आहे. एवढा मोठा परमात्मा पण भक्तीने बांधला जातो. एवढा मोठा परमात्मा पण आपल्या आईला आई म्हणतो. या भंगाचं विश्वाचा जनिता 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 हो विश्वाचा जनिता विश्वाचा जनिता विश्वाचा ऐसा भक्ताचा अंकित लागे तैशी लावी प्रीत. प्रथम चरणामध्ये एवढा मोठा परमात्मा कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम ज्याची शक्ती आहे तो आपल्या आईला आई म्हणतोय. आई म्हणतोय. आई या शब्दामध्ये काही शक्ती आहे. रामकृष्ण परमहंस आई म्हटल्याबरोबर समाधी लागते. आई हा असा व्यापक शब्द आहे. एवढा मोठा परमात्मा आपल्या आईला आई म्हणतोय. ही आई शब्दाची काय ताकद आहे. ही भारतीय संस्कृती आहे. म्हणून आपल्या आईला देव आपल्या आईला आई म्हणतोय. पण या भारतातले लोक आपल्या आईला आई म्हणणार. काय म्हणते तो? मी तुझ्यासाठी जीवन काढले रे बाळा तुला नाही पाणी पाजले. मी तुझ्यासाठी जीवन काढले रे बाळा तुला नाही पाणी पाजले. ते तुझ्यासाठी जीवन काढले रे बाळा नाही वाजले. तुझ्यासाठी जीवन काढले रे लाख गुन्हे झालेले असं एक कोर्ट आहे. त्या गुन्ह्याला माफ करणारी अशी एक शक्ती आहे. तिला आई म्हणतात. तिला आई म्हणतात. तिला आई म्हणतात. म्हणून आईने आपल्या मुलासाठी काय काय केलं नाही. हाताचा पाळणा आणि नेत्राचा दिवा करून वाढवलेला आहे. वाढवलेला आहे. मी तुझ्यासाठी जीवन जाईले रे बाळा. अरे थोर तुझे उपकार आई
थोर तुझे उपकार. या कवीने सुंदर असं आई शब्दाने असं सुंदर असं रेखाटलेलं आहे. आई माझी मायेचा सागर, भले 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 तिने जीवनाधार. शब्दाची ताकदच ही आहे, क्रिया ही आहे. लाभाविना प्रेम करणारी अशी एक जात आहे, तिला आई म्हणतात, तिला आई म्हणतात. म्हणून स्वतः भगवान आपल्या आईला आई म्हणतोय. आई या शब्दाची क्रिया काय आहे? मुलं वाढवलेत, मुलावर प्रेम केलंय. आणि मालकावर सुद्धा आता अनुभव असेल आमच्या दादांना. नक्कीच आमच्या रेखाताईची आठवण झाल्याशिवाय राहत नसल. आल्यानंतर जेवू घालणं, स्वतः जवळ बसून जेवू घालून प्रेम लावणं. म्हणून या रेखाताईच्या पुण्य आहे. म्हणून तर हे पुण्य मोठं असं पुण्य स्मरण केलं जातं. अनंत कोटीचं पुण्य त्यांच्याकडून घडलेलं आहे. म्हणून या पुण्याच्या योगाने एवढा मोठा सोहळा त्यांच्या नावाने होत आहे. राहिल्या त्या कीर्ती जसं आमच्या संतांनी उत्तम कीर्ती केली आणि उत्तम कीर्ती मागं ठेवून गेले. राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. अरे प्रत्येकाला जन्माला यायचंच, परंतु अशी कर्तृत्व करा, अशी क्रिया करा, उत्तम कीर्तीने जगा आणि उत्तम कीर्ती मागं ठेवून
अहोरात्र समाजाची सेवा केली, उत्तम कीर्तीने जगले आणि उत्तम कीर्ती मागं ठेवून गेले. प्रत्येकाला जन्माला यायचंय, पण आपल्या जन्माला आलेल्या जीवाचं सार्थक करण्यासाठी उत्तम कीर्तीने जगा आणि उत्तम कीर्ती मागं ठेवून आपला देह सोडा. रेखाताईने उत्तम कीर्ती अजूनसुद्धा ज्याची उत्तम कीर्ती झालेली असते त्यांचे हे पुण्य सोहळे साजरे केले जातात. विठाला विठाला. आणि संतांनी भक्ती ज्ञान वैराग्य त्रिपुटीने परमार्थ केला आणि देवाला अंकित बनवला. अभंगाचं दुसरं ऐसा भक्ताचा अंकित, 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 तपश्चर्या केली आणि देवाला अंकित बनवलंय. व्यवहार कोण कोणाच्या अंकित राहावं, गड्याने मालकाच्या अंकित राहावं, पत्नीने पतीच्या अंकित राहावं, भक्ताने देवाच्या अंकित राहावं. आणि अंकित राहण्यासाठी तशी क्रिया असावी लागते. देव अंकित राहायला मोकळा नाही, परंतु भगवान भक्ताच्या अंकित राहिला म्हणजे भक्त म्हणतील त्याप्रमाणे देवाला वागावं लागलं. होय भक्ती केला तैसा आणि पुरवी धरावी ते इच्छा. म्हणून अंकित राहण्यासाठी काय तपश्चर्या केली, इतिहास सांगून वेळ घ्यायचा नाही. पांडवांनी असा आपल्या जीवनामध्ये असा इतिहास, अशी भक्ती केली. लक्ष ग्रहामध्ये जाळण्याचा प्रसंग निर्माण झाला, भक्ती सुटली नाही. भीमाला विष पाजवण्याचा प्रसंग निर्माण झाला. आणि म्हणून अशी भक्ती केली. मग भक्ती करता करता कधीतरी भगवंताचा आशीर्वाद मिळत असतो. भक्ती करत राहावी, आशीर्वाद नक्कीच ठरलेला आहे. आणि भगवान सुद्धा त्या भक्ताचे मनोरथ पूर्ण करत असतो. भक्त म्हणाल त्याप्रमाणे अंकित राहत असतो. एक दिवशी भीमाला आपल्या आईने सांगितलं, देवाला आमंत्रण द्यायला जा. सर्वांना इतिहास माहीत आहे. भीमदादा म्हटले, हो स्वयंपाक करायला सुरू करा. अरे स्वयंपाक झाला भीमा, अरे गेलतस का आमंत्रण द्यायला? नाही म्हटले. मग पात्र वाढला, नुसतं तूप वाढायचं ठेवा, हे आडमुठं काम. सर्व पात्र वाढून तयार झाले. भीमाला सांगितलं आमंत्रण. बाहेर आले भीम आणि भगवंताची प्रार्थना केली, श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा, तुला आमंत्रण लवकर आला पाहिजे. वर गदा झोकली आणि खाली डोकं धरलं. भीमाने सांगितलं, देवा एवढ्या लवकर आला पाहिजेस की ही गदा मला जर लागली तर मी तुझा नाही, तू माझा नाही. भगवान इतक्या वेगेत आले
आणि वरच्यावर गदा धरली. सांगितलं, भीमा, ही गदा जर डोक्यात लागली असती तर तू जगला नसतास. भीम काय म्हणतो, आमच्या भक्तीची खात्री आम्हाला आहे, आम्हाला तू मरू देणारच नाहीस. ही खात्री भक्तीची असावी. मग अशा अंकित देव अशा भक्ताच्या राहतो असे अनंत पुरावे दिला. व्यवहारातलं उदाहरण द्यायचं ठरलं तर एकुलता एक मुलगा असतो आणि बाप लाड त्याला शेतात नेतो आणि टांगडेला धरून त्याला विहिरीत सोडतोय. आणि बाप म्हणतो, सोडू का? ते कार्ट खुशाल हसतंय, त्याला भीतीच वाटत नाही. त्याला वर घेतलं, मुलाला म्हणले, तुला भीती नाही वाटली का? म्हणले, अजाबात नाही. ते कार्ट म्हटलं, मी तुम्हाला एकुलता एक हे, मला तुम्ही विहिरीत सोडणारच नाही. असा व्यवहाराची खात्री जशी, तशी परमार्थातली खात्री भक्ताला आहे असे अनंत पुरावे देता येतील. असं रेखाताईने आपल्या जीवनामध्ये अशी भक्ती तयार केली, व्यवहारही केला आणि परमार्थही केला. परमार्थ केला तो अहोरात्र नामचिंतन, आणि चालता बोलता देह सोडत असताना भगवत नामचिंतन करत देह सोडला. भगवान म्हणतात, असं चिंतन करत जर देह सोडला तर जो मज होई अनन्य शरण. मग अंतकालेचे मामेव स्मरणमुक्त कलेवरम. अंतकाळाच्या वेळेला देह सोडताना जो माझं चिंतन करतो तो माझ्या स्वरूपाला येऊन प्राप्त होतो. विठोबा कुमार धावता भावार्थ गोकुळामध्ये जे भगवंताने चरित्र केलं त्या चरित्राचा उच्चार. भगवंताने दोन अवस्थेमध्ये चरित्र केलं, एक रांगत असताना आणि एक गोधने राखत असताना. आपल्या जीवनामध्ये सुद्धा असं चरित्र आहे, संसारात घडतंय. संतांचं चरित्र आहे, जीवाचं चरित्र आहे, पण देवाचं चरित्र आहे. देवाचं चरित्र जर त्याचं वर्णन केलं, मुखातून निघालं तर अनंत जन्मीचे पाप नष्ट करणारं हे भगवंताचं चरित्र आहे, हे लीला आहे. भगवंताने चरित्र केलं. रांगत रंग भगवान जन्माला आले कारागृहामध्ये, बंदिवासामध्ये. देव अवताराला येत असतो त्याच वेळेस यदा यदा ही धर्मस्य, धर्माची ग्लानी होते, धर्माचा ऱ्हास होतो आणि ती अविचार भ्रष्टाचार वाढतो, त्यावेळेस देवाला अवतार घ्यावा लागतो. मग वत्सला पृथ्वीला पापाचा भार झाल्यानंतर वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय. नेत्री वा येतो ये सांगतसे, बुडविला धर्म झाला फार, सोसवे ना भार मज आता. भगवान जन्माला आले कारागृहामध्ये, बंदिवासामध्ये. देवाच्या आईवडिलाला बेड्या काही चरित्र आहे. केलेलं कर्म हे भोगावंच लागतं. केले कर्म झाले त्यांची भोग आले. केले कर्म झाले त्यांची भोग
भक्तीच्या मंडपामध्ये हे शिकायचंय, काय करायचं आणि काय करायचं नाही. ज्याच्या त्याचं कर्म ज्याला त्याला फल देत असतं. या जगताकडे जर पाहिलं तरी कोणी आंधळे आहेत, काही मुके आहेत, काही बहिरे आहेत, काही श्रीमंत आहेत, काही गरीब. ही अवस्था प्रत्येकाची भिन्न भिन्न का? हे ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. या वर्तमान कालामध्ये चांगलं प्रारब्ध जर बनवलं तर पुढच्या जन्मी तुम्हाला चांगलं सुख भोगायला आल्याशिवाय राहणार नाही. माणसं इथं परमार्थ करतात तरी संसारातलं दुःख जात नाही. मग आमच्याकडे गाऱ्हाणे आहेत. म्हणलं त्याला कारण आहे, मागची कॅसेट टाकून पाय तू काय काय केलंस. जसं कर्म केलंय तसं फल भोगावं लागतंय. आता चांगलं पेरा, चांगलं उगवल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचं फलसुद्धा चांगलं भोगायला मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून भगवंताचा जन्म झाला कुठं? मथुरेत. मथुरेत सर्व राक्षस. देवाला तिथं समाधान लागत नाही. मग भगवान म्हणतात माझे भक्त गाती जेथे, मला तिकडं घेऊन चला. नंदाच्या घराला घराला नंदाच्या घराला देवाचं चरित्र आहे. एक ठिकाणी जन्माला आलाय, एक ठिकाणी राहिलाय आणि तिसऱ्याच्याच उपयोगाला गेलाय. म्हणून देवाची अशी दौंडी झाली. कोणाचं म्हणाव याला, कोणाचं म्हणाव याला. कोई कहे गोविंद, कोई कहे गोपाल, कोई कहे गोविंद, कोई कहे गोपाल. मैं तो प्रभु सावरिया बांसुरी वाला, मैं तो प्रभु सावरिया बांसुरी वाला, मैं तो प्रभु सावरिया बांसुरी वाला, सावरिया बांसुरी वाला, सावरिया याला देवाचं काहीच कळत नाही जीवाला. देवाची शक्ती करतुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, ज्याची शक्ती आहे त्यालाच देव म्हणायचे. आणि म्हणून भगवान भक्ताकडे आपण होऊन जातोय. सावता बाबांच्या मळ्यात देव जातोय, गोरोबा काकाच्या खळ्यात देव जातोय. याचं कारण आपण होऊन देव गोपाळ गवळणीच्या सानिध्यामध्ये भगवान जातोय. आणि भगवान तिथं गेल्यानंतर सर्व गोपाळ गवळणी यशोदीच्या दारामध्ये जमलेले आहेत आणि आनंद उत्सव केले. जिथं देव तिथं समाधान. आता इथं शेत हे रान होतं, पण भगवत नामचिंतन 4-5 दिवस चाललंय, पण किती समाधान. इथं देव आहे. माझे भक्त गाती जेथे, नारदा मी उभा तेथे. जिथे माझे भक्त नामचिंतन करतात, भक्ती करतात, म्हणून गोपाळ गवळणी आपल्या जीवनामध्ये अहोरात्र भगवत चिंतनामध्ये रंगून गेले. म्हणून आपण होऊन देव त्या गोकुळामध्ये गेलेला आहे. गोकुळामध्ये गेल्यानंतर काय आनंद, काय काय कथा
पाहिल्यानंतर गोपाळ गुरुजींना इतका आनंद झाला, इतका आनंद जो या राजुरी गावामध्ये आनंद आहे त्याहीपेक्षा अनंतपटीने आनंद. त्या गवळणीने गोपाळ गुडिया पताका तोरणे करती कथा गाती गाणे, गुड्या उभारल्या, गाणे गाऊ लागल्या आणि सर्व गोपाळ यशोदेच्या दारामध्ये आनंद उत्सव केलेला आहे. यशोदेने भगवंताला मंगल स्नान घातलं, कुंकुम तिलक केलं, भरजरी कपडे घातले आणि पाळण्यामध्ये टाकलं. भगवंताला पाहण्यासाठी अनंत मंडळी, भगवान शंकर सुद्धा भगवान गोपाल कृष्ण भगवान रांगू लागले. रांगता रांगता बाहेर आले. भगवंताच्या रांगण्याची क्रिया डाव्या गुडघ्याने रांगत. भगवान डाव्या गुडघ्यानेच रांगले. त्याचं कारण डावा गुडघा हा अहंकार आहे. हा अहंकार घासून 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 नाहीसा करायचा म्हणून भगवान डाव्या गुडघ्याने रांगले. विठाला विठाला ज्ञानेश्वर मावली भगवंताने अनंत चौर्य कर्म केलं. घरीच खोडी केली आणि ती यशोदेच्या अनुभवाला आली. यशोदेने सांगितलं, कृष्णा आता जाई राणा सभे घेऊन गोधना. आणि भगवान गोपाळासह रानामध्ये गेले. अनंत खेळ खेळले. खेळता खेळता कोणावर तरी राज येत असते. आपण जन्माला आलो तर राज देण्यासाठी राज दिलं पाहिजे. एकदा देवावर राज आलं, देवाला राज द्यावं लागलं. या भूमंडळावर येणारी मंडळी आहे राज देण्यासाठी आलेली आहे. पण राज आलं की माणसं रडतात. राज द्यावं लागणार आहे. ज्याला राज द्यायचं नाही त्याने खेळूच नाही. पण खेळायचा तर लई नाद नाद. अरे ह्यांचे हनुमंतराय खेळे नाही, राज नाही आलंय. आपल्यावर राज आलंय, राज दिलं पाहिजे. माणसं संसारामध्ये कंटाळतात आणि कंटाळल्यानंतर कोणी फाशीच घेतंय. समजावयाच्या जीवावर आलंय राज द्यायचं. फाशी घेतली तर खबरदार, परत कधीच सुट्टी नाही. कोणी विशेष पेतय. आत्महत्या करू नका, स्त्री भरून हत्या करू नका. हे पाप कुठंच फिटणार नाही. कितीही टेन्शन आलं तरी राज द्यावं लागेल. मग जरी टेन्शन आलं तर एक मंत्र उच्चारला पाहिजे. टेन्शन जाईल आणि सुख शांती समाधान निर्माण होईल. रामकृष्ण हरिमंत्राचा जप करा. आपल्या जीवनातलं तरुण मंडळ भेटतात आम्हाला. म्हणले महाराज, अरे बाबा म्हणलं दारू पेत जाऊ नये. म्हणले महाराज टेन्शन आल्यावर काय करावं, प्यावं लागती. म्हणलं टेन्शन आलं तर लिंबाचा झाडाखाली जायचं. कणाकणा लिंबाचा पाला चावायचा आणि लिंबाच्या झाडाखाली बसून म्हणायचं,
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. तुम्हाला साष्टांग दंडवत, तुम्हाला कधीच टेन्शन येणार नाही. शुद्ध अंतकरण महिला मंडळाचं परमार्थामध्ये, आणि म्हणून व्यवहारात सुद्धा त्यांचा पहिला नंबर, आणि शासनाने त्यांना सुद्धा आता हाती धरलेलं आहे, लाडकी बहीण. आणि म्हणून आपल्या जीवनातलं टेन्शन घालवण्यासाठी घालून दिलेला नेम म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह. आपल्या जीवनामध्ये पुण्य संचय करण्यासाठी घालून दिलेला नेम म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह. ज्याने आपल्या जीवनामध्ये भक्ती केली, असं तप केलंय, ते रेखाताई यांच्या पुण्यस्मरणानिमित्त हा अखंड हरिनाम सप्ताहाचा ध्वज उभारलेला आहे. पुण्य करा. काकू नानाने सुद्धा तपश्चर्या केली, पुण्य केलं, मी सांगून गेलेलो आहे. मग आपल्या जीवनामध्ये काय मिळवायचं आहे? एक पुण्य संचय मिळवायचा आहे. त्याच्या योगाने अनंत संकट सुटल्याशिवाय राहणार नाहीत. परोपकार करा. काला म्हणजे काय? सर्वांनी एकत्रित होऊन केलेली क्रिया तिला काला म्हणतात. एकमेकावर प्रेम वात्सल्य निर्माण होणं त्याला काला म्हणतात. तुम्ही माझे आहात, मी तुमचा आहे, ही भावना ठेवणं याला काला म्हणतात, याला काला म्हणतात. जी आमच्या देशभक्तांची शिकवण आहे ती आमच्या साधू संतांची शिकवण आहे. आमच्या देशभक्तांची शिकवण आहे. शाळेमध्ये पहिल्या पानावर काय प्रतिज्ञा मुलांनो? पहिल्या पानावर सांगता का नाही ना? दे काय ठोक्याच. वा वा वा, हेच मुलं देशाची सेवा करतील, राष्ट्राची सेवा करतील आणि आईवडिलाची सेवा करतील. मुलावर संपत्ती कमवण्यापेक्षा मुलावर संस्कार कमवा. तेच मुलं आईवडिलाची सेवा केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून देशभक्तांची ही शिकवण आहे. भारत माझा, माझेपणाला किंमत आहे. इंडिया इज माय कंट्री. माझा ज्ञानोबाराय म्हणतात, हे ईश्वची माझे घर, माझेपणाला काय किंमत आहे. हा माझा आहे, किती स्वाभिमान तयार होत असतो. तसं ज्ञानोबाराय म्हणतात, हे ईशसृष्टी माझी आहे, हा भारत देश माझा आहे. ही आमच्या देशभक्तांची शिकवण आहे आणि आमच्या ही संतांची परंपरा चालत आलेली आहे. मराठवाडा म्हणजे संतांची भूमी आहे. मग नारायणगड असेल, भगवानगड असेल, गैनाथगड असेल, सर्व जाती धर्म एकत्रित घेऊन चालणारा हा वारकरी संप्रदाय आहे. यारे यारे लहान थोर, याते भलते नारी नर, करावा विचार नलगे चिंता कवनाची. म्हणून आमचा हा वारकरी संप्रदाय सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा आहे. आणि म्हणून काय आनंद, सर्व एकत्रित झाल्यानंतर काय आनंद असतो, आज या भक्तीच्या मंडपामध्ये आपण अनुभवत आहोत. आणि ज्याने भगवत चिंतन केलं, भगवत भक्ती केली, आपल्या चालू कार्यक्रमामध्ये कर्म चांगलं केलं, भक्ती केली, पुण्य संचय तयार केला, अशी भक्ती करणारे रेखाताई यांच्या पुण्यस्मरणानिमित्त हा अखंड हरिनाम सप्ताहाचा त्यांच्या नावाने 8 दिवस जय घोष चालू आहे. म्हणजे नक्कीच पुण्यवान पुण्यवान पुण्य केलं असेल. आणि म्हणून हे काकुनानाचे या सर्वावर अध्यात्म ज्ञानाच्या संस्काराची घडणजडण आहे. आणि म्हणून त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून सर्व ही परमार्थ क्रिया करत आहात. झालेली सेवा भगवत चरणी अर्पण करून या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल.